आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत वाटण न घालता. इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढई छान तापली की त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालणार आहे. इथे मी मोठ्या चमच्याने तेल घातलं आहे. तुम्ही छोट्या चमच्याने 2 किंवा 3 चमचे तेल घालू शकता. त्याच्यानंतर इथे मी जिरं टाकलं आहे. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्येच कढीपत्ता टाकणार आहे. त्याच्यानंतर इथे कांदा घेतला आहे. इथे मी 1 कांदा घेतला आहे मोठा. तुमच्याकडे जर मोठा कांदा नसेल तर तुम्ही 2 कांदे घेऊ शकता. कांदा छान गुलाबी रंगाचा झाल्यानंतर, जास्त गुलाबी पण नाही करायचा आहे कारण की मग भाजीला कडवट असा वास येतो म्हणून. त्याच्यानंतर इथे मी 1 छोट्या आकाराचा टॅमॅटो बारीक कापून घेतला आहे. टॅमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्येच कोथिंबीरसुद्धा घालणार आहे मी. फोडणीमध्ये कोथिंबीर छान लागते म्हणून. त्याच्यानंतर 1 चमचा हळद, 2 चमचा लाल तिखट आणि इथे मी मालवणी मसाला घेतला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो कुठला साठवणीतला मसाला असेल तो घेऊ शकता. आता हे सगळे मसाले परतून झाल्यावर हे करपू नयेत म्हणून मी इथे पाणी घालणार आहे थोडंसं. मसाले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. त्याच्यानंतर मी इथे बटाट्याच्या या पद्धतीने फोडी करून घेतल्या आहेत, त्या घालणार आहे सगळ्या. तुम्ही बघू शकता या मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. प्रत्येक बटाट्याला तो व्यवस्थित कोट झालेला आहे. त्याच्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ घालणार आहे. तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखटसुद्धा. हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी इथे गरम पाणी घातलंय. तुम्ही रस्सा तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. आता ह्याच्यावर झाकण ठेवून मी बटाटा शिजेपर्यंत ह्याला शिजवू देणार आहे. रस्सा व्यवस्थित आटलाय, तुम्ही बघू शकता. बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलाय. आता याच वेळेला मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलंय. एक ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलंय, जास्त नाही घातलंय. थोडीशी कोथिंबीर घालते वरतून. ह्याला 2 मिनिटं उकळी आली की आपण हे सर्व करून घेऊया. या पद्धतीने आपली बटाट्याची वाटण न घालता रस्सा भाजी तयार झाली आहे. आता ही मी सर्व करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.